मरण्यापेक्षा योग्य आहे त्याला मारणे, म्हणजे या कंडिशन मध्ये तुम्ही पोलिसाला सुद्धा मारू शकता। जर कोणता व्यक्ती सेल्फ डिफेन्स करत असेल आणि त्याच्याकडून कोणता गुन्हा होत असेल सेल्फ डिफेन्स करताना, तर तो गुन्ह्याच्या श्रेणीमध्ये येत नाही, तो गुन्हेगार होत नाही आणि त्या गुन्ह्याकरिता त्याला पनिशमेंट सुद्धा कोर्ट करू शकत नाही। जर कोणता पोलीस ऑफिसर तुमच्याशी अपमानास्पद बोलत असेल, अभद्रतेने बोलत असेल, मारपीट करत असेल, तुम्हाला मारण्याचा प्रयत्न करत असेल किंवा मारण्याच्या बेतात असेल, तर केव्हा तुम्ही अशा सिच्युएशन मध्ये पोलिसाला सुद्धा मारू शकता जो तुमच्यावरच जीवाच्या आकांताने हमला करत असेल, म्हणजे तुमचा जीवच घेऊ पाहत असेल। तर जाणून घेऊया आजच्या या एपिसोडमध्ये। नमस्कार, मी ॲडव्होकेट राकेश सोनटके, जस्टिस फॉर ऑल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर लॉ काय म्हणतो? लॉ एकदम सिंपल आहे की जर कोणता व्यक्ती सेक्शन 340 ऑफ BNS मध्ये सांगितले आहे की खासगीरित्या बचाव करण्याच्या अधिकाराचा वापर करीत असेल, तर असे करताना तो कोणताही अपराध करत नाही। मी नवीन भारतीय न्याय संहितेबद्दल बोलतो आहे। तर लॉ काय म्हणतो? लॉ एकदम सिंपल आहे की जर कोणता व्यक्ती सेक्शन 34 ऑफ BNS मध्ये सांगितले आहे की जो कोणी खासगीरित्या बचाव करण्याच्या अधिकाराचा वापर करीत असेल, तर तो कोणताही अपराध करत नाही। मी या नवीन भारतीय न्याय संहितेबद्दल बोलतो आहे, ज्यामध्ये सेक्शन 34 ऑफ BNS आणि जुन्या कायद्यामध्ये सेक्शन 96 ऑफ IPC, म्हणजे कोणतीही कृती ही स्वसंरक्षणासाठी असेल तर तो अपराध होत नाही। तर सिच्युएशन अशी आहे की ऑन ड्युटीवर पोलीस ऑफिसर असेल, तो आपली ड्युटी पूर्ण करत असेल, अशातच एखादी घटना घडली आणि त्या मॅटरमध्ये तो इन्व्हेस्टिगेशन करत असेल आणि त्या घटनेचा तुमच्याशी संबंध असेल, मग तुम्ही या मॅटरमध्ये को अक्यूज किंवा मेन अक्यूज असू शकता। येथे पोलीस तुम्हाला विचारपूस करण्यासाठी बोलवत आहे किंवा पोलीस तुमच्यापाशी अरेस्ट करण्याकरिता येत असेल। आता या दोन्ही सिच्युएशन मध्ये पोलीस ऑफिसर आणि तुम्ही एकमेकांच्या आमने सामने असणार आहात आणि तो काय करत आहे, तर त्याच्याकडे जे मॅटर सोपवण्यात आलेले आहे त्या मॅटरमध्ये तो इन्व्हेस्टिगेशन करत आहे, तो आपली ड्युटी पूर्ण करत आहे। तर अशा वेळी पोलीस तुमच्या पुढे आले आणि तुम्हीच पोलिसांना शिव्या देत असाल, मारपीट करत असाल, तर तुम्ही असे करण्यामुळे तुमचा हा राईट खतम होतो, तुमचा हा सेल्फ डिफेन्सचा राईट खतम होऊन जातो। कारण येथे तुम्ही ॲग्रेसिव्ह झालेले आहात। परंतु तुम्ही जर येथे न्यूट्रल राहिले तर तुम्हाला हा राईट टू प्रायव्हेट डिफेन्स मिळतो। जर तुम्ही स्वतःहून सुरुवात केली वादाची त्या पोलिसासोबत जो ऑलरेडी ऑन ड्युटीवर आहे, तुम्ही त्याला उकसवलं, तुम्ही ॲग्रेसिव्ह झालेत, तर येथे तुमचा प्रायव्हेट डिफेन्स गेला। आता दुसरी सिच्युएशन अशी आहे की पोलीसवाला तुमच्या पुढे आला, एक तर तो विचारपूस करण्यासाठी येईल किंवा अरेस्ट करण्यासाठी येईल। तुम्ही पोलिसाला पूर्णपणे कोऑपरेट करत आहात, तुम्ही स्वतःला त्याच्याशी समर्पित केलेले आहे, परंतु तो तुमचा अपमान करतो आहे, शिव्या देत आहे, तुमचे कॉलर पकडून तुम्हाला ओढत नेत आहे आणि अधेमध्ये तो तुम्हाला झापडा पण मारत आहे। तर अशा कंडिशन मध्ये सुद्धा तुम्ही त्याच्यावर अटॅक करू शकत नाही। जरी त्या पोलिसाला हा राईट नाही शिव्या देण्याचा, मारपीट करण्याचा, झापड मारण्याचा अधिकार नाही पोलिसाला, कारण तुम्ही त्याला पूर्णपणे कोऑपरेट करत आहात, परंतु तुम्ही अशा वेळी त्याच्यावर अटॅक करू शकत नाही। कारण तुम्ही जर त्याच्यावर अटॅक केला तर नवीन कायद्यानुसार सेक्शन 132 ऑफ BNS आणि सेक्शन 121 हे दोन्ही सेक्शन यामध्ये ऍड होतील, कारण तुम्ही त्यांच्या ड्युटीमध्ये हस्तक्षेप केलेला आहे असा तुमच्यावरती आरोप करण्यात येईल, तुमच्यावरती FIR दाखल करण्यात येईल। म्हणजे जो गुन्हा, जी कारवाई तुमच्यावरती सुरू होती ती कारवाई राहिली बाजूला आणि हे नवीन प्रकरण तुमच्यावरती दाखल करण्यात येईल। म्हणून तो शिव्या देतो आहे, मारपीट करतो आहे, तर तुम्हाला त्याच्यावर अटॅक करण्याचा अधिकार नाही। तर मग अशा कंडिशन मध्ये काय करायला पाहिजे? तुम्हाला केवळ आणि केवळ कायद्याने केस फाईल करण्याचा अधिकार दिलेला आहे। तुम्ही त्याच्या विरुद्ध कोर्टामध्ये केस फाईल करू शकता, त्याच्या सुपिरियरकडे कंप्लेंट, रिटन कंप्लेंट देऊ शकता। कोर्टामध्ये जी कंप्लेंट केस फाईल केलेली आहे त्याची सर्टिफाईड कॉपी काढून व्हिजिलन्स डिपार्टमेंटला पाठवून देऊ शकता। यापेक्षा दुसरा कोणताच राईट तुमच्याकडे लिगली नाही, परंतु हा स्वतःच एक खूप मोठा राईट आहे जो तुम्हा सर्वांना देण्यात आलेला आहे। कारण जेव्हा ह्या राईटचा वापर तुम्ही करता तेव्हा तुम्हाला माहिती पडतं की तो पोलीसवाला आता तुमच्याशी संपर्क का करतो आहे, तुमच्याकडे का येतो आहे,
कारण तुम्ही त्याची कंप्लेंट केलेली असते आणि अशा वेळी तो घाबरून तुमच्याकडे येतो, कारण त्याचे सस्पेन्शन झालेलेच असते. परंतु त्याचे सस्पेन्शन हे सोल्युशन नाही. तो येईल, तुम्हाला सॉरी म्हणेल, कॉम्प्रोमाइज करण्याबद्दल बोलेल, तर अशी स्थिती निर्माण होईल. परंतु या व्यतिरिक्त तो जर तुम्हाला धमकवत असेल, खोट्या केसमध्ये फसवण्याची धमकी देत असेल, तर कोर्टामध्ये त्याच्या विरुद्ध पुन्हा एक सेकंड केस फाईल करा. पुन्हा एक सेकंड कंप्लेंट रिटर्न मध्ये त्याच्या सुपिरियरकडे द्या. पुन्हा त्या सेकंड केसची सर्टिफाईड कॉपी काढून व्हिजिलन्स डिपार्टमेंटला पाठवून द्या. मग आता तुम्ही त्या पोलीस ऑफिसरची पूर्ण वाट लावलेली आहे. मग तो कोणत्याही मोठ्या पोस्टवर असू द्या, हा राईट तुमचा आहे, तो तुम्ही जाणून घेण्याची आवश्यकता आहे आणि याचा वापर करण्याची आवश्यकता आहे. तर तुम्ही केव्हा पोलिसांवर हात उचलू शकता, केव्हा त्याला मारू शकता. समजा एक पोलीस ऑफिसर आहे, तुम्ही एखादा गुन्हा केलाय, त्या गुन्ह्यामध्ये तो तुम्हाला अरेस्ट करण्यासाठी आला आहे, तुम्हाला अरेस्ट करून घेऊन चालला आहे, तुम्ही त्याच्यासोबत जायला तयार आहात, तुम्ही कोऑपरेट करत आहात, तुम्ही कोणताही प्रोटेस्ट करत नाही आहात, तुम्ही कोणताही विरोध करत नाही आहात, तर अशा कंडिशनमध्ये तो पोलीसवाला जो आहे तो फक्त तितक्याच फोर्सचा वापर तुमच्यावरती करू शकतो जेवढ्या फोर्सची तुम्हाला तेथून सोबत नेण्याची आवश्यकता असते. या व्यतिरिक्त जास्त फोर्सचा तो तुमच्या विरुद्ध उपयोग करू शकत नाही. परंतु आता तो पोलीस तुम्हाला शिव्या देतो आहे, तुमचा अपमान करत आहे, सोबतच तो तुम्हाला मारपीट पण करत आहे. तर येथे मारपीट करत असताना दोन कंडिशन येतील. पहिली कंडिशन अशी की त्याच्याजवळ अशी वस्तू आहे आणि त्या वस्तूने तो तुम्हाला मारत आहे, परंतु त्या वस्तूच्या मारामुळे तुम्हाला ग्रीवियस इंजुरी होण्याची शक्यता आहे. तर ग्रीवियस इंजुरीमध्ये काय असते, अशी इंजुरी तुम्हाला होऊ शकते की ज्यामुळे तुमच्या डोळ्याची परमनंटली पाहण्याची शक्ती जाऊ शकते, तुमच्या कानाची परमनंटली ऐकण्याची शक्ती ही जाऊ शकते. त्याच्या मारण्याने शरीराचा कोणताही पार्ट किंवा सांधा वेगळा होण्याची शक्यता आहे किंवा त्यामध्ये परमनंटली बिघाड होण्याची शक्यता आहे. फेस किंवा हेड परमनंटली विद्रूप होण्याची शक्यता आहे. हाड मोडू शकते, दात तुटू शकतो किंवा तुम्हाला अशी दुखापत होऊ शकते की ज्यामुळे तुम्हाला 20 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त शारीरिक वेदना सहन करावी लागू शकते आणि त्यामुळे तुमचा धंदा बंद पडण्याची शक्यता आहे. तितके दिवस तुम्हाला कामावर जाता येणार नाही किंवा तो तुमच्या प्रायव्हेट पार्टला डॅमेज करू पाहत असेल, तर अशा प्रकारचे जे अटॅक तो करतो आहे त्यावेळी तुमचा प्रायव्हेट डिफेन्स ऍक्टिव्ह होतो. मग तुम्ही त्या पोलिसावर अटॅक करू शकता स्वतःला अशा दुखापतीपासून वाचवण्याकरिता. तर यामध्ये त्याचा जीव जरी गेला तर कोणताच अपराध होत नाही, लिगली कोणताही अपराध होत नाही, किंवा तो असा अटॅक करतो आहे की ज्यामुळे तुमचा जीव जाऊ शकतो. अशा वेळी तुमच्यापाशी दुसरे ऑप्शनच नाही, त्यामुळे स्वतः मरण्यापेक्षा त्याला मारून टाका. म्हणजे अशा कंडिशनमध्ये तुम्ही त्या पोलिसाला जीवानेच मारू शकता. परंतु हे केव्हा, जेव्हा तुम्ही त्याला हर प्रकारे कोऑपरेट केले असेल आणि तरी सुद्धा तो तुमच्याशी मारपीट करतो आहे, पण असा अटॅक करतो आहे की ज्यामुळे तुमचा जीव जाऊ शकतो. तो पोलीस तुम्हाला जीवाने मारू शकतो, तर तुम्हीच त्याला मारा. यालाच प्रायव्हेट डिफेन्स म्हणतात. या प्रायव्हेट डिफेन्सचा वापर तुम्ही करू शकता. ग्रीवियस इंजुरी बद्दल मी तुम्हाला आधीच सांगितलेले आहे. त्यामध्ये आणि डेडली अटॅक मध्ये तुम्ही अशा ग्रीवियस इंजुरी पासून वाचण्याकरिता डेडली अटॅक मध्ये प्रायव्हेट डिफेन्सचा यूज करू शकता. तो राईट तुम्हाला आहे. तर अशा वेळी तुमच्या हातून जर त्याचा जीव गेला तर तुम्हाला येथे प्रायव्हेट डिफेन्सचा राईट मिळालेला असतो. त्यामुळे कोर्ट तुम्हाला पनिशमेंट करू शकत नाही. हा, हे नक्की की सुरुवातीला तुमच्यावरती केस दाखल करण्यात येईल, ती केस कोर्टामध्ये चालेल, परंतु तुम्हाला तुमच्या वकिलामार्फत तुमचा डिफेन्स ठेवायचा आहे. तुमचा राईट टू प्रायव्हेट डिफेन्स तुम्ही कसा यूज केला हे सिद्ध करावे लागेल तुम्हाला. या केस दरम्यान तुम्हाला अरेस्ट करण्यात येईल, तुम्हाला जेलामध्ये जावे लागेल. त्यामध्ये तुम्हाला सिद्ध करावे लागेल त्या केसमध्ये की तुम्ही राईट टू प्रायव्हेट डिफेन्स यूज करताना त्याचा मृत्यू झाला तुमच्या हातून. तुम्ही जर हे कोर्टामध्ये सिद्ध केलं तर कोर्ट तुम्हाला पनिशमेंट करूच शकत नाही. तरी पण तुम्हाला यामध्ये काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. याही व्यतिरिक्त क्रिमिनल, सिव्हिल, मॅट्रिमोनियल, डिवोर्स, कन्झ्युमर कोणत्याही प्रकरणामध्ये तुम्हाला काही अडचण जात असेल तर तुम्ही ती सुद्धा विचारू शकता. कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारलेल्या प्रश्नाची आम्ही उत्तरं व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करू. आणि या नवीन कायदा BNS मध्ये सेक्शन 34 पासून ते 44 पर्यंत राईट टू प्रायव्हेट डिफेन्स दिलेला आहे.
हे तुम्ही नक्की वाचून काढा, कारण याचा यूज प्रत्येकाला होऊ शकतो. कधी ना कधी याचं काम पडू शकतो. राईट टू प्रायव्हेट डिफेन्सचा वापर तुम्हाला कोणत्याही व्यक्तीविरुद्ध करता येतो. तुमची स्वतःची प्रॉपर्टी वाचवण्याकरता करता येतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कारण इतरांनाही याची माहिती व्हायला पाहिजे. तेव्हा जस्टिस फॉर ऑल मध्ये आज इतकंच. धन्यवाद.